एकच विचार येतो की आज 12 वर्ष झाले बाबांनी आपल्यातून जाऊ, पण मला अजूनही मानायला तयार होत नाही की बाबा आपल्यात नाही. काही माणसं आयुष्यात येतात आणि निघून जातात, पण काही माणसं अशी असतात की ती शरीराने जरी निघून गेली तरी त्यांच्या आठवणी आपल्या हृदयातून कधीच जात नाही. माझे बाबा त्यापैकी एक होते. बाबांनी स्वतःसाठी जगण्यापेक्षा कष्टकरी माणसांसाठी जगणं पसंत केलं. आम्हाला जंगलाच्या घामाला सन्मान मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. बाबांच्या आयुष्यात पैसा मोठा नव्हता, बाबांच्या आयुष्यात पैसा मोठा नव्हता, माणूस मोठा होता. पद मोठं नव्हतं, माणुसकी मोठी होती आणि स्वतःची चिंता नव्हती, कष्टकरी समाजाची चिंता होती. आज बाबा आपल्यात असते तर डोक्यावर हात ठेवून म्हणत असते, घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. हे सावंत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आणि बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना जाणवते. त्यांची उणीव असते. त्यातली त्यात मला सांगावंसं वाटतं की बाबांचा असणारा शेवटफळ म्हणजे माझा काका. बाबा आणि काकाचा एक वेगळाच बॉन्ड होता, हे त्याच्या प्रत्येक वाक्यातून जाणवते. माझा काका बाबांना किती मिस करतो हे रोज मी स्वतः बोलते. तसं आम्ही सगळे मिस करतो, मात्र काका जास्त हळवा होतो. तो सतत आठवण काढून रडत असतो. बाबांना विसरणं शक्य नाही, कारण अण्णा म्हणजे फक्त एक नाव नव्हतं, अण्णा म्हणजे कष्टकऱ्यांचा आधार होता, गोर गरिबांचा आवाज होता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद होती. आज बाबांच्या 12व्या पुण्यस्मरणा दिनी त्यांच्या चरणी काही शब्द अर्पण करते. बाबा, तुम्ही आमच्यात नाही याचं दुःख आम्हाला कायम नाही. बाबा, तुम्ही आमच्यात नाही याचं दुःख आम्हाला कायम नाही, पण तुम्ही आम्हाला दिलेल्या संघर्षाचा आणि माणुसकीचा वारसा तो आम्ही कधीच विसरणार नाही. असाच चालू ठेव. तो वारसा चालवण्याचे कार्य बाबांचे चारही भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली माझे पप्पा सुनील पप्पू आणि पप्पू अण्णा हे चालवत आहेत. मला आज आनंदाने सांगावंसं वाटतं की बाबा, तुमच्या आशीर्वादाने तुमची एक सून नगराध्यक्ष, एक नगरसेविका आणि मुलगा नगरसेवक, तुमची इतर मुलं सामाजिक वारसा आणि तुम्ही दाखवल्यावर मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा, तुमची आठवण आली की डोळे पाणवतात, पण त्याच वेळी छाती अभिमानाने भरून येते की आम्हाला बाबांसारख्या महान माणसाचा सहवास लाभला. बाबा, तुमच्या पवित्र स्फूर्तीस कोटी कोटी नमन. माणूस जातो, आठवणी राहतात, शरीर जातं, विचार राहतात आणि चांगलं कार्य करणारा माणूस काळाच्या ओघात कधीच मरत नाही. शेवट माझ्या बाबांसाठी 2 होईल. बाबा म्हणून हाक मारताना किती आनंद व्हायचा, बाबा म्हणून हाक मारताना किती आनंद व्हायचा. तुमच्या खुशीत चेहऱ्यावर सारं जग विसरून जायचंय, तुमच्या खुशीत चेहऱ्यावर सारं जग विसरून जायचंय. आज आवाज देते बाबा बाबा बाबा, पण उत्तर येते आज तुमची आत्मा डोळ्यातली आसपास नाही. तुमच्या बोटाला धरून चालते हे दिवस आठवतात. बाबा मला नाक्यावर घेऊन यायचे, त्याविषयी सध्या असंख्य दाखले घेतलेले होते, तरी बाबा मला उचलून घ्यायचे. आई म्हणायची की मला त्रास होईल. माझे बाबा ऐकून बसायचे, घराच्या थोडं पुढं गेलं की उचलून घ्यायचे, खांद्यावर बसवायचे. बाबा, तुमच्या प्रेमाने बनलेले ते दिवस एक क्षण आठवतात फक्त. बाबा, तुमच्या प्रेमाने बनलेले ते क्षण फक्त आठवतात. काळ पुढे गेला पण आठवणी तिथेच थांबल्या, काळ पुढे गेला पण आठवणी तिथेच थांबल्या. बाबा, तुमची नात, बाबा तुमची नात, तुमची जाणू आजही तुम्हाला मनापासून शोधते आहे, आवाज देते आहे. बाबा बाबा